आमच्या इथे खूप छान शिवजयंती साजरी केली. मी छोटासा व्हिडिओ घेतला आहे, बघू शकता तुम्ही किती छान केले. माझा ब्लॉग बघून आनंदीच्या पप्पांनी दिली जेवणाला सुट्टी आणि बाहेरूनच घेऊन आले होते. हा 2 दिवसाचा ब्लॉग आहे, शिवजयंतीचा रात्रीचा आणि दुसऱ्या दिवशी. तर दुसऱ्या दिवसापासून मी ठरवलं की आता मला डाएट सुरू करायचे. खूप दिवस झालं स्वतःकडे लक्ष दिलं नाही. मग आजपासून मी डाएटला सुरुवात केली आहे. डाएटमध्ये काय काय आहे मी तुम्हाला सांगते. एक शेंगदाण्याचा लाडू आहे, सूर्यफुलाच्या बिया आहेत आणि हे खजूरमध्ये मी काय करते तर बी काढून तूप टाकते. हो, कारण की हे शरीरासाठी हेल्दी तर आहेच, पण चवीलासुद्धा एकदम छान लागतं. म्हणजे हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मला माझ्या मैत्रिणींनी सांगितलं होतं, तेव्हापासून मी हे करते. छान लागतं हे. तर बघू आता हे किती दिवस मी फॉलो करते. आजपासून तर केली आहे सुरुवात लवकर उठून. मग त्यानंतर लागले स्वयंपाकाला. टिफिनसाठी मी करत होते मुगाची डाळ आणि चपात्या लाटत होते पटापट, कारण सकाळी खूप गडबड असते. आनंदी उठायच्या अगोदर पटापट मी स्वयंपाक करून घेते. डाएट किती काही असो, पण आपला चहा मात्र सोडायचा नाही. तर मग चहा घेतला. संध्याकाळच्या जेवणात वेगळं काही करावं म्हणून मी काय बनवलं आहे, तुम्हाला माहिती आहे का हे काय आहे? कमेंट करून सांगा. आम्ही तर शेंगुळे बोलतो.